तर मित्रांनो एका नव्या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आजचा जो सुपर क्लास आहे तो स्पेशल सुपर क्लास आहे ज्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अतिशय महत्त्वाचे जी के प्रश्न कव्हर करणार आहोत जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे जी के प्रश्न असतील। त्यामुळे या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूरच पाहायचा आहे आणि जरूरच पाहिले पाहिजे। आणि या व्हिडिओमध्ये कुठल्या प्रकारची गलती झाली असेल एखाद्या क्वेश्चन्समध्ये तशी तर होणारच नाही, परंतु झाली तर आपला छोटा भाऊ मोठा समजून आपल्याला त्या गलतीला माफ करायचा आहे आणि जे करेक्शन आहे गलती झाल्यास ते आपण कमेंटमध्ये जरूर कळवायचं आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपल्या समोर असा आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला होता? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। 19 फेब्रुवारी 1630 या रोजी या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे। पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे। पुढचा प्रश्न, शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोण होते ते सांगायचं आहे। शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील होते। पुढचा प्रश्न, आपल्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील। जिजाबाई असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे एक नाव ठेवण्यात आले होते। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती महिला छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी होती? खालीलपैकी कोणती महिला ही छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील। वरीलपैकी सर्व म्हणजेच पुतळाबाई, सईबाई, सोयराबाई ह्या सर्व जे महिला आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती महिला छत्रपती शिवाजी महाराज यांची पत्नी होती ते सांगायचं आहे। पुढचा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, हे खालीलपैकी कोणत्या महिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। वरीलपैकी सर्व जे महिला आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी होत्या। पुढचा प्रश्न, या ठिकाणी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या? रयतेचा राजा असलेले छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्न्या होत्या? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 8 पत्न्या होत्या। पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात पहिल्या पत्नीचे नाव काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वात पहिल्या पत्नीचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। सईबाई हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वात पहिल्या पत्नीचे एक नाव होते। पुढचा प्रश्न आपल्यासमोर असा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। लक्ष्मीबाई असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या पत्नीचे एक नाव होते। पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते? छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 2 मुले होते। पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 मुलाचे नाव खालीलपैकी कोणते होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव कोणते होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। वरीलपैकी दोन्हीही म्हणजेच संभाजीराजे आणि राजारामराजे असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे 2 मुले होते। पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिलेली आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी कोणी दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील। छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा ही पदवी लोकांनी दिलेली एक पदवी बनलेली आहे। पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिलेली आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही पदवी कोणी दिलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती जी पदवी आहे ती लोकांनी बहाल केलेली एक पदवी आहे। पुढचा प्रश्न, या ठिकाणी शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया केव्हा घातला होता? शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया कोणत्या वर्षी घातला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। 1674 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया घातलेला आहे।
पुढचा प्रश्न, पश्चिम भारतात मराठी साम्राज्याचा पाया घालण्यासाठी शिवाजी महाराजांना कोणासोबत युद्ध करावे लागले होते? पश्चिम भारतामध्ये मराठी साम्राज्याचा पाया घालण्यासाठी शिवाजी महाराजांना कोणासोबत युद्ध करावे लागले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्व म्हणजेच औरंगजेब, आदिलशहा, ब्रिटिश या सर्वांसोबत युद्ध करावे लागले होते. पुढचा प्रश्न, 1674 मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला होता? 1674 मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. रायगड या ठिकाणी 1674 मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते? छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1674 या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे एक छत्रपती बनले होते. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनाचे सेनापती होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सेनेचे सेनापती होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. शिवाजी महाराजांचे वडील हे विजापूर या ठिकाणच्या सेनेचे सेनापती होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आल्या होत्या ते सांगायचं आहे मित्रांनो. शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आलेल्या हुशार महिला होत्या? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. जाधव कुळामध्ये जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई ह्या एक हुशार महिला होत्या. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिलेले आहे? शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणत्या व्यक्तीने दिलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. छत्रपती शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे जे प्रशिक्षण आहे त्यांच्या आई जिजाबाई यांनी दिलेले आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचे बालपण खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी गेलेले आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी गेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी सर्व म्हणजेच शिवनेरी, पुणे, माऊली या सर्व ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण हे गेलेले आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी सर्वात पहिले कोणता किल्ला हस्तगत केला होता? शिवाजी महाराजांनी सर्वात पहिले कोणता किल्ला हा हस्तगत केला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात पहिले तोरणा किल्ला हा हस्तगत केलेला आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकलेले आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. एकूण 360 गड छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेले गड बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज यांच्यासोबत खालीलपैकी कोणकोणते महान व्यक्ती महत्त्व होते? छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत खालीलपैकी कोणकोणते महान व्यक्ती महत्त्व होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी सर्व तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे आणि नेताजी पारकर हे सर्व महान व्यक्ती जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबतचे व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. रायरेश्वर या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या वर्षी घेतली होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या वर्षी घेतली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. 28 एप्रिल 1645 या रोजी या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची एक शपथ घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांचा पहिला विवाह सईबाई यांच्यासोबत कोणत्या ठिकाणी संपन्न झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह सईबाई यांच्यासोबत कोणत्या ठिकाणी संपन्न झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला विवाह सईबाईसोबत लाल किल्ला या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांच्या 8 विवाहापैकी त्यांना पहिले मूल कोणाकडून प्राप्त झाले होते? शिवाजी महाराजांच्या 8 विवाहांपैकी त्यांना जे आहे ते पहिले मूल कोणाकडून प्राप्त झाले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. या ठिकाणी सईबाई यांच्याकडून शिवाजी महाराजांना सर्वात पहिले मूल हे प्राप्त झालेले आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराज यांचा राजाराम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून मिळाला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. सोयराबाई यांच्याकडून शिवाजी महाराज यांना त्यांचा राजाराम हा मुलगा मिळालेला आहे.
पुढचा प्रश्न, महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला सर्वात पहिले जिंकलेला आहे, तर या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, प्रचंडगड असे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला जिंकलेल्या तोरणा किल्ल्याचे पूर्वीचे एक नाव होते. पुढचा प्रश्न, कोंढाणा या किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? कोंढाणा या किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, कोंढाणा या किल्ल्याला दुसऱ्या सिंहगड या नावाने ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, कोंढाणा या किल्ल्याचे नाव सिंहगड कशामुळे ठेवण्यात आले होते? कोंढाणा या किल्ल्याचे सिंहगड असे कोणाच्या कोणत्या कारणास्तव नाव देण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, तानाजी मालुसरे यांचे वीरमरण या किल्ल्यावर झाल्यामुळे कोंढाणा किल्ल्यांना सिंहगड असे नाव देण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांना धोक्याने मारण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेला होता? शिवाजी महाराजांना धोक्याने मारण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, अफजल खान या व्यक्तींनी शिवाजी महाराजांना धोक्याने मारण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पुरंदरच्या तहावर स्वाक्षरी करून शिवाजी महाराजांनी मोगलांना एकूण किती किल्ले दिली होती? पुरंदरच्या तहावर स्वाक्षरी करून शिवाजी महाराजांनी मोगलांना एकूण किती किल्ले दिले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील, पुरंदरच्या तहावर स्वाक्षरी करून शिवाजी महाराजांनी एकूण 23 किल्ले मोगलांना दिलेले आहेत. पुढचा प्रश्न, महाराजांनी जिंकलेला जंजी किल्ला कोणत्या शहराच्या दक्षिणेकडे स्थित आहे? महाराजांनी जिंकलेला जंजी किल्ला कोणत्या शहराच्या दक्षिणेकडे स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, चेन्नईच्या दक्षिणेकडे शिवाजी महाराजांनी जिंकलेला एक जंजी किल्ला हा स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांवर आतापर्यंत एकूण किती पुस्तके लिहिण्यात आलेली आहेत? शिवाजी महाराज यांच्यावर आतापर्यंत एकूण किती पुस्तके लिहिण्यात आली आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांवर आतापर्यंत एकूण 60 पुस्तकापेक्षा जास्त पुस्तके लिहिण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुली होत्या ते सांगायचं आहे? छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती मुली होत्या? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण 5 मुली ह्या झालेल्या होत्या. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुली खालीलपैकी कोणकोणत्या आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुली खालीलपैकी कोणकोणत्या आहेत? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, वरीलपैकी सर्व. या ठिकाणी अंबिकाबाई, कमळाबाई आणि रानूबाई ह्या सर्व जे महिला व्यक्ती आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुली होत्या. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या कारणास्तव झालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या कारणास्तव झालेला आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 3 योग्य राहील, वरीलपैकी दोन्ही म्हणजेच पेच प्रसंगाने आणि तापाने छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी झालेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील, 3 एप्रिल 1680 या रोजी या दिवशी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्याला 110% आवडलेलीच आहे, मी गॅरंटीने सांगतो. त्यामुळे आताच्या या व्हिडिओला एक आपल्याला लाईक जरूर करून घ्यायचा आहे आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचा आहे. या चॅनलवर आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असलेले GK क्वेश्चन्स पाहावयास मिळतात. जर आपल्या घरचा कुठलाही व्यक्ती, मुलगा असो की कुणीही असो जे शिकत असेल तर त्यांच्यासाठी हा चॅनल अतिशय उपयुक्त आहे. तर त्यांना या चॅनलचा लिंक जरूर द्यायचा आहे, ही एक रिक्वेस्ट आहे आपणा सर्वांसोबत. तर मिळतोय का नाही फ्रेश व्हिडिओमध्ये.